नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चला मंडळी, आपण जाणून घेणार आहोत राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्टमध्ये. चला सुरुवात करूयात. कोल्हापुरात शिवसेनेकडून आभार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय, तर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलंय. धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाने दणका दिला. माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने लागलाय. धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टाने फेटाळली असून करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी द्यावी लागणार आहे. करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्र कोर्टात सादर केलं. करुणा मुंडे याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते. मुंडे वाईट नाहीत, मात्र त्यांनी दलाल लोक सांभाळली आहेत असा गंभीर आरोप करुणा मुंडेंनी केला. शेतकऱ्यांबाबत आणि कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरून वादात सापडलेल्या कृषी मंत्री कोकाटेंनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमातून दिलगिरी व्यक्त केली. ज्या शेतकऱ्याशी आपण बोललो होतो तो आपला मित्र आणि ते विधान चेष्टामस्करीत केलं होतं असं कोकाटे म्हणाले. मात्र आपल्या विधानामुळे जर शेतकरी दुखावला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असंही कोकाटेंनी म्हटलं. कर्जमाफीबाबत कृषी मंत्र्यांचं विधान संतापजनक आणि असंवेदनशील असून शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकरी शेती कशी करतात याची जाण कृषी मंत्र्यांना असल्याची टीका किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी केली. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी कर्जमाफीला महायुती सरकारने सोयीस्कर बगल दिली आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही पुढच्या निवडणुकीवेळी होईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानानंतर महायुती बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांमुळे आज आपण सत्तेत बसलो आहोत त्या शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे. शेतकऱ्यांबद्दल अशी विधानं करणं योग्य नसल्याचं म्हणत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नाराजी कोकाटेंविरोधात व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याचं सोडून कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळलं जातं. कर्जमाफी घेऊन शेतकऱ्यांना लग्न करायचंय का असा सवाल बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी केला. सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. एकूण 99 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून 32,205 सभासद मतदारांपैकी 83% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सिल्लोड नगर परिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या 2ऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी रमाई घरकुल योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आलं. राज्यात नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार असून ते सर्व घाण पाणी थेट नद्यात सोडतात आणि त्यामुळेच नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट बनत चाललेली असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. पंढरपूर इथल्या नियोजित वास्तूचं भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं. धुळे महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 1,64 लाख हडप केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी केला. याविरोधात महापालिका आयुक्तांसह वन अधिकाऱ्यांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जळगाव महानगरपालिकेमध्ये तहसीलदारांच्या सह्या करून जन्म मृत्यूचे बनावट दाखले दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्यानुसार आता 50 पैकी 7 दाखले वैध असल्याचं समोर आलं असून 43 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बीडच्या परळी इथल्या मरळवाडीचे सरपंच बापू अंधाळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते याने आपल्याला बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर आता महादेव गीतेच्या पत्नी मीरा गीते या पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहेत. दंडकारण्यात सक्रिय असलेल्या 86 माओवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. 20 महिला आणि 66 पुरुष माओवाद्यांचा यात समावेश आहे आणि या सगळ्या माओवाद्यांवर लाखो रुपयांचं बक्षीस आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिले. मराठी भाषेसाठी केलेलं आंदोलन थांबवण्याची सूचना राज ठाकरेंनी केली आहे. कायदा हाती घेण्याची इच्छा नाही असं म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांचे आभार मानले. आंबेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा GBSमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये, खबरदारी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं. बीडच्या अर्धमसला गावातील मशिदीमधील स्फोट प्रकरण जे आहे त्याच्यात आरोपी विजय गव्हाणे आणि श्रीराम सांगळेवर कारवाई करण्यात आली आहे. UAPA आणि दहशतवादी कृत्य केल्याचा गुन्हा जो आहे तो त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. पुन्हा एकदा ही बातमी जी आपण जाणून घेऊयात. बीडच्या अर्धामसला गावातील मशिदीमधील स्फोट प्रकरणामध्ये आता आरोपी विजय गव्हाणे आणि श्रीराम सांगळेवर कारवाई करण्यात आली आहे. UAPA आणि दहशतवादी कृत्य केल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहेत. सुरेश, काय माहिती याबद्दल? मशिदीमध्ये रमजान ईदच्या आदल्या दिवशी दोन तरुणांनी ब्लास्ट केला होता आणि जिलेटिनचा ब्लास्ट केला होता. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्या आरोपींना अटक देखील करण्यात आली होती. मात्र आज त्यामध्ये काही जे कलम आहे ते वाढवण्यात आले आहे. ते UAPA या कायद्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे देशविघातक विरोधी कृत्य करण्यासंदर्भात, दहशतवादी कारवाया करण्यासंदर्भात हे कलम लावलं जातं. यामध्ये जर कलम आपण बघितलं तर 15, 16 आणि 18 अशा 3 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा तपास देखील केला जातोय. विशेष जर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये देश पातळीवरच्या ज्या काही संरक्षण संदर्भातील यंत्रणा आहेत, ATS असेल, त्याचबरोबर इतर ज्या काही वरिष्ठ संरक्षण यंत्रणा आहेत त्यांनी देखील या प्रकरणामध्ये येऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली होती आणि त्यानंतर ही कलम वाढवण्यात आली. त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामागे कुणाचा हात होता का, हे कुणाच्या सांगण्याहून केलं गेलं का, याचा देखील तपास केला जातोय. आता या 2 आरोपीवरती UAPA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्यांना तो कलम वाढवण्यात यावा अशी देखील मागणी मुस्लिम बांधवांनी केली होती आणि आज पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार हे कलम देखील वाढवण्यात आलंय. विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल. पुण्यातील महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवालानुसार कारवाई होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मृत महिलेच्या दोन्ही अपत्यांच्या खर्चाची जबाबदारी सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्टवरून स्पष्ट केलं. पोलिसांनी भिसे कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेतला. घाईसाज डॉक्टरांवर कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी भिसे कुटुंबियांनी केली. तर देवेंद्र फडणवीसांनी न्याय देण्याचं आश्वासन दिल्याचं भिसे कुटुंबियांनी सांगितलं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अखेर उपरती झाली आहे. आजपासून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम न घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. संचालक धनंजय केरकरांकडून पत्राच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करण्यात आली. सत्तेत असलेल्या आमदारांच्या PAच्या कुटुंबियांची ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. रुग्णालय प्रशासनाची सखोल चौकशी करून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई व्हावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर असलेल्या अछाड इथे वाहतूक कोंडी होते आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवर 4 ते 5 किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. व्हाईट टायपिंगच्या कामामुळे ट्रॅफिक जाम होतंय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराचं दुर्लक्ष असल्यानं वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. पेंच व्याघ्र प्रकल्पातील बनेरा सफारी गेट पर्यटकांसाठी सज्ज झाले. बनेरा सफारी गेट हे पेंच व्याघ्र प्रकल्पातील सर्वाधिक आकर्षक प्रवेशद्वार ठरावं यासाठी वन विभागाने नियोजन केलं आणि प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाणवठे, विश्रांतीस्थळ यावर भर देण्यात आला. पुण्यातील चौकात बंद पडलेल्या शिवशाही बसला 9 वाहतूक पोलिसांनी धक्का मारला. टिळक रस्त्यावरील हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. शिवशाही बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. पुण्याच्या हडपसर परिसरात ट्रॅक्टरने 2 मुलींना चिरडले. ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्यानं तो कारला धडकला आणि त्यामुळे कारच्या शेजारून जाणाऱ्या मुलींना जोरदार धक्का बसला आणि या जखमी मुलींवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट आणि जोरदार पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळाला. रायगड जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे आंबा गळून पडल्यानं आंबा बागायतदारांचं लाखोंचं नुकसान झालं.
धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सुमारे 3,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाला. दरम्यान पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल केंद्राकडे पाठवून नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेकडनं बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमधील शाळकरी मुलींचा मृत्यू डेंग्यूची लक्षणं असल्यामुळे झाल्याचा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलेला आहे. सरकारी वैद्यकीय रुग्णालय प्रशासनाने याबाबत या दोन्हीही शाळकरी मुलींना डेंग्यू सदृश्य रोगाची लक्षणं असल्याचा प्राथमिक अहवाल दिला. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हा बँकेत लिपिकाच्या 220 जागांची भरती होणार असून त्यासाठी 5 एजन्सीचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. भरती संदर्भातील ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या नोकर भरतीचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला. जास्ती व्याजदराचे आमिष दाखवून करोडो रुपयांचा अपहार करणाऱ्या बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवर शासनाने कारवाईचा फास आवळलेला आहे. कुटे ग्रुप, ज्ञानराधा मल्टीस्टेट संबंधित चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव अधिकारी यांच्या नावे बीडसह राज्यभरात असलेल्या 80 मालमत्तांवर बोजा चढवण्याचे आदेश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. नाशिकमध्ये एक अनोखा मेळावा पार पडला. पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन भरवण्यात आलं होतं. पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी देखील अनेकांनी यावेळी केली. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांना आरोग्याच्या मूलभूत सुविधाही उपलब्ध होत नाहीत. रस्ता नसल्यानं 5 तास प्रवास करून बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली. शहादा तालुक्यातील वैजाली ते नांदर्डे गावाला जोडणारा पूल पाडण्यात आला. 1 वर्ष होऊनही अद्याप पुलाचं काम सुरू झालेलं नाही. 20 गावांना जोडणारा हा पूल पाडण्यात आल्यानं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. भंडारा जिल्ह्यात खासगी शाळांची मुजुरी वाढली. अतिरिक्त शुल्क घेत असल्याची तक्रार पालकांनी केल्यामुळे 7 विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याचा प्रकार तुमसर इथे शाळेत घडला. वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांनी विशेष भरारी पथकाची स्थापना केली. वाळू तस्करीसाठी बनवण्यात आलेले रस्ते प्रशासनाकडून बंद करण्यात आले असून रेती तस्करीला लवकरच आळा बसेल असा विश्वास तहसीलदारांनी व्यक्त केला आहे. सोलापूर महानगरपालिकेचा बेजबाबदारपणा सुरूच आहे. बाबू जगजीवन राम झोपडपट्टी परिसरात पिवळसर पाणी असणारा टँकर पाठवल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. चिमुकल्यांचा मृत्यू होऊनही स्वच्छ पाणी न पाठवल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊदपूर इथल्या बंधाऱ्यातून राख उचलण्यात मोठा बदल करण्यात आला आहे. शुल्क भरून अधिकृत राख उचलण्यास पात्र असलेल्या 18 निविदाधारक एजन्सींना मंजुरी देण्यात आली. एसटी महामंडळाकडे वर्षभरात आलेल्या सुमारे 14,180 तक्रारींपैकी केवळ 513 तक्रारी सोडवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्यांनाच केराची टोपली दाखवली. अहिल्यानगर जिल्ह्यातील वरखेड इथल्या देवी मंदिर ट्रस्टच्या मनमानी कारभाराविरोधात लहुजी शक्ती सेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. नेवासे इथे रास्ता रोको करत निषेध नोंदवण्यात आला. मनमानी कारभार करणाऱ्या ट्रस्टी आणि अधिकाऱ्यांना हटवावं अशी मागणी आंदोलकांनी केली. गडचिरोली इथे वैनगंगा नदी पात्रात उतरून काँग्रेसच्या नेत्याने आंदोलन केलं. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत निदर्शनं करण्यात आली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले. गोंदिया कोहमारा राज्य महामार्गावर असलेल्या पाटेकुरा गावात एसटी बसचा थांबा देण्यात यावा यासाठी 5 गावांमधील नागरिकांनी रस्त्यावर येत बस चालकांना बस थांब्याचं पत्र दाखवत आंदोलन केलं. गोंदिया आगार प्रमुखांनीही आंदोलकांची दखल घेत बस थांब्याला मंजुरी दिली आहे. साताराच्या पाटण इथे श्री नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचं भव्य मैदान आयोजित करण्यात आलं होतं आणि यामध्ये इराणचा पैलवान सोहेलने भारत केसरी पैलवान अमित कुमारला घुटना डावावर चितपट करून पहिल्या क्रमांकाचं 2.5 लाखाचं बक्षीस पटकावलं. तर शिवराज बालवडकर चांदीची गदा आणि रोख रकमेसह श्री नाईकबा केसरीचा मानकरी ठरला. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टाकळगाव इथे महारुद्र देवस्थानच्या यात्रेनिमित्तानं कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं. या कुस्तीच्या दंगलीत हिंगोली जिल्ह्यासह शेजारी जिल्ह्यातूनही पैलवान सहभागी झाले होते. दरम्यान
कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी माहूर गडावरील रेणुका देवीचं सपत्नीक दर्शन घेतलं. विधिवत पूजा अर्चा करून त्यांनी रेणुका मातेची आरती केली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथल्या मनसूर शहा उर्फ घोडे पीर बाबा यांचा उरूस महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदा उरुसाचं 234वं वर्ष असून या उरुसात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडून येतं. रामनवमीच्या पूर्वसंध्येला नागपूरमधील जुन्या पोद्दारेश्वर राम मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रा ही निघणार आहे. मुस्लिम बांधवांकडून नागपूरच्या रामनवमी शोभायात्रेचं भव्य स्वागत केलं जाणार आहे. नागपूर शहरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचं स्वागत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुस्लिम बांधवांच्या हस्ते होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील कासुदा इथे प्रभू श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्यावर असलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरावर लावण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या सातपुडा पर्वत रांगात बसलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्रीच्या अष्टमीनिमित्त महापूजेचा आणि होम हवनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मनुदेवी संस्थांच्या वतीने चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उद्या नांदेडमध्ये रामनवमी साजरी केली जाणार आहे. रामनवमीच्या निमित्तानं नांदेड शहरातून भव्य मिरवणूक काढली जाते आणि या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाकडून दक्षता घेतली जाते. मिरवणूक मार्गावरील शिवाजीनगर इथल्या मशिदीसमोर पोलिसांनी लाकडी भिंत उभारली आहे. डेटिंग ॲपवरून तरुणाशी ओळख करून तरुणाला मारहाण करत त्याला लुटल्याचा प्रकार पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलेला. या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली. ठाकर समाजाच्या प्रेमी युगलामध्ये भांडण झाल्यानं दोघांनीही डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यातील पाण्यात उडी घेतली. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी टाकेवाडी दरम्यान ही घटना घडली असून दोन्ही तरुण तरुणी बेपत्ता आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेताळ बांबर्डे इथल्या 2 मंदिरांमधील फंडपेट्या फोडण्यात आल्याचं स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. या संदर्भात कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन श्वान पथकाद्वारे झालेल्या चोरीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तसंच ठसे तज्ज्ञांकडून फंडपेटीवरील ठसे पुढील तपास करण्यासाठी नेण्यात आलेत. बारामतीत मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील काजवेटी पॉईंटवर चहा बनवणाऱ्या हेमंत भिसे याला अचानक 3 युवकांनी मारहाण केली होती आणि या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झालं होतं आणि यानंतर या घटनेतील 4 पैकी 2 आरोपींना बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं. एका नराधम मामाने मामा भाचीच्या नात्याला कलंकित करणारं संतापजनक कृत्य केल्याची घटना मोताळा तालुक्यातील एका गाव शिवारात उघडकीस आली आहे. 49 वर्षीय मामाने सख्या भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी आरोपी मामा गजाननवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील मुडव्याच्या केशवनगरमध्ये एका कारने लहान मुलाला धडक दिली आणि यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 28 मार्च रोजी घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. बीडच्या एका इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या 53 वर्षीय नराधमाला पालकांनी अक्षरशः झोडपून काढलं. गेले काही दिवस हा व्यक्ती या शाळा परिसरात येऊन विद्यार्थिनींची छेड काढत होता आणि या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता दामदार या अधिक तपास करतात. भिवंडी कल्याण रस्त्यालगत शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोती कारखान्याला अचानक भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं.